करूयात दादरमधल्या कबूतरखान्याचं काय होणार, तो पुन्हा सुरू होणार की बंदच राहणार, या प्रश्नाचं उत्तर आज हायकोर्टाने दिलंय। दादरमधला कबूतरखाना बंदच राहणार आहे आणि कुणी पुन्हा कबूतरखाना उघडा असा राडा करायला आलंच तर त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। काही मोजक्या लोकांना कबूतरांना दाणे घालण्याची हौस आहे, त्यासाठी सगळ्यांचं आरोग्य धोक्यात कशासाठी घालायचं असा सवालही कोर्टाने केलाय। तर कबूतरांना दाणे घालण्यावरून आता जैन समाजातही फूट पडली आहे। एक विशेष रिपोर्ट पाहूया। कबूतरखाना बंदच राहणार। मुंबई हायकोर्टाने ठणकावलं। कबूतरांना दाणे घालण्यावरनं जैन समाजातही फूट। आम्हाला कबूतरांना दाणे घालू द्या म्हणून ज्यांनी दादरमध्ये राडा केला त्या सगळ्यांना उच्च न्यायालयानं पुन्हा दणका दिलाय। हे कबूतरखाने बंदच राहतील असं न्यायालयानं ठणकावलं। कबूतरांपेक्षा लोकांचं आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे असंही कोर्टानं सुनावलं। या सुनावणी दरम्यान मुंबई महापालिकेनं आपली बाजू कोर्टासमोर मांडली। कबूतरांमुळे अनेकांना फुफ्फुसाचे आजार झाले। डॉक्टरांचंही तसं पत्र आहे। डॉक्टरांनी दिलेल्या पुराव्यानंतरच महापालिकेनं कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय दिला। कोर्टानं ही महापालिकेची बाजू उचलून धरली आहे। कबूतरखाने बंदच ठेवायचे की खुले करायचे याबाबत कोर्ट म्हणालं, कबूतरखाने बंद करण्याचे आदेश हे तज्ञ आणि डॉक्टरांच्या कागदपत्रांच्या आधारे दिले होते। सार्वजनिक आरोग्य आणि देशातल्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणं हा आमचा उद्देश आहे। नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करणं हे पालिकेचं कर्तव्यच आहे। हजारो नागरिक कबूतरखान्याच्या परिसरात राहतात। काही मोजक्या लोकांना कबूतरांना दाणे घालण्याची हौस आहे। आम्ही मोजक्या लोकांचा नव्हे तर सगळ्यांच्या अधिकारांचा विचार करतो। कबूतरांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्याचं कधीही भरून न येणारं असं नुकसान होतं असं डॉक्टरांचा अहवाल सांगतो। एखाद्याची प्रकृती इतकी गंभीर होते की फुफ्फुस प्रत्यार्पणाव्यतिरिक्त काहीही पर्याय उरणार नाही। लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त धोका आहे। या संदर्भात एक सदस्यीय समिती नेमण्याचे आदेश कोर्टाने दिले। पक्ष्यांसाठी पर्यायी जागेचाही विचार केला जाऊ शकतो। कबूतरांना ठराविक वेळेत म्हणजे सकाळी 6 ते 7 दाणे घालायला परवानगी द्या अशी मागणी जैन समाजातर्फे कोर्टात करण्यात आली। या मागणीबद्दल महापालिका निर्णय घेईल असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे। तुम्ही जर HP हायपरसेन्सिटिव्ह जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या रिसर्चमध्ये फक्त 2 पेशंट्स असे त्यांनी दाखवलेले आहेत। पण त्याच्यामध्ये जर ऑब्झर्वेशन सांगितलं, प्रत्येक जेव्हा एक रिसर्च केला जातो त्याच्यामध्ये खाली ऑब्झर्वेशन लिहिलं जातं। त्याच्यामध्ये ज्यांना अस्थमा आहे त्यांनी याच्यापासून लांब राहा असा सल्ला दिलेला आहे। कबूतरखाने उघडायचे नाहीत असं कोर्टानं ठणकावल्यानंतरही जैन समाज मात्र त्यांच्या मागणीवर कायम आहे। कबूतरांना दाणे घालण्यावरनं जैन समाजातही 2 गट पडले। एकीकडे दादरमधला कबूतरखाना हटवू नये यासाठी स्थानिक जैन आग्रही आहेत, तर दुसरीकडे कांदिवलीतल्या श्वेतांबर संघाकडनं देरासर बाहेर कबूतरांना दाणे घालण्यावर बंदी यावी यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू केले। या संदर्भात श्वेतांबर संघानं आता मनसेला पत्र दिले। हमारे घर में, हमारे बिल्डिंग में, हमारे टेरेस पे तो हम लगा सकते हैं और हम इसके लिए अपील में जाएंगे ऊपर। सुप्रीम कोर्ट भी खुला है, ऐसा तो क्या नहीं, ये फाइनल वर्डिक्ट ऐसा तो है ही नहीं। हम रिस्पेक्ट करते हैं कोर्ट का जो ऑर्डर यहाँ का है, उसको हम अच्छी तरह से रिस्पेक्ट करते हैं, लेकिन हम उसका एप्लीकेशन करेंगे, उसके ऊपर जाएंगे। नहीं, कबूतरों को नहीं बंद करना चाहिए। पण खाणं टाकण्यावरच बंदी घातली आहे। जे तुम्ही खाद्य टाका, क्या करेंगे वो बेजुबान है, किधर जाएंगे वो लोग? वो कितने साल से रह रहे वो कबूतर, कितने साल से इनको क्या करेंगे? कुछ हो जाएगा? ये करना चाहिए ना बंद। कितना बम्बई में इंडिया में कितना गलत हो रहा है। इससे कोई बीमारी नहीं, कोई कुछ नहीं, ये कुदरत से है, कुदरती है ये। नाही, याला तर हटलंच पाहिजे ना। काही सगळ्याला आजार वाढते। माझे बिल्डिंगच्या समोर सगळ्यांना एकदम श्वास घ्यायला त्रास होतो आहे। सगळ्यांची एवढी कंप्लेन येते। आम्ही 2-3 वर्षापासून ट्राय करतो आहे। BMCचा बोर्ड पण लावला होता, पण जे दाणे टाकतात ते लोक बोर्ड काढून फेकून दाणे टाकतात। चाहिए नहीं, ये तो बंद होना ही चाहिए। काफ़ी टाइम से ट्राई कर रहे हैं हम लोग, क्योंकि हम लोग सामने की बिल्डिंग में रहते हैं। सबसे ज़्यादा तकलीफ हमें ही होती है और बहुत बार ऐसा हुआ कि मनसे की तरफ से भी बोर्ड्स वगैरह लगाया गया था, लेकिन फिर बार बार वो लोग आकर के फिर से डालते हैं।
नहीं, एक्चुअली ये सबका प्रॉब्लम है, वैसे रिलीजन रिलेटेड कुछ नहीं है। ब्रीदिंग प्रॉब्लम, हेल्थ प्रॉब्लम सबको एक सेम जैसी होती है और इसका हेल्थ पे काफ़ी इशू पड़ता है इसका, तो ये बंद करना चाहिए। देखिए, मुंबई की शान है कबूतर और ये हमारी पहचान है, लेकिन हमें कबूतर से कोई परेशानी नहीं है। कबूतर तो खूबसूरती है मुंबई का, लेकिन प्रॉब्लम है फीडर्स का। जो जिस तरह से यहाँ भीड़ लगती है, जिस तरह से कबूतर का फ्लॉक्स इतना ज़्यादा हेवी मात्रा में यहाँ पे होता है, उससे प्रॉब्लम होती है। लोकांचाच विरोध होतोय। त्यांनी आम्हाला लेटर दिलेले आहेत। हे बघा, हे जैन मंदिर आहे इथे, तिथे प्रार्थना सुरू होती, तिथे आम्हाला नेऊन त्यांनी अनाऊन्स करून की बाबा इथे असा असा त्रास होतोय, तिकडल्या लोकांनी आम्हाला लेटर दिलं की हे बंद झालं पाहिजे। आणि इथे विषय काय माहिती आहे का, इकडलीच लोक काहीतरी घेऊन विकायला, म्हणजे हा एक हेल्थचा इश्यू आहेच, पण कोणी याच्यावरती बिझनेस पण चालवतं। कबुतरांना दाणे घालू द्या म्हणून जैन समाजानं दादरमध्ये आंदोलन केलं। मात्र यापुढे महापालिकेच्या कारवाईमध्ये जो कोणी अडथळा आणेल आणि कबुतरांना दाणे घालायला जाईल त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करा असे आदेश कोर्टाने दिले। दादरमधल्या या कबुतरखान्याची ताडपत्री फाडण्यात आली, बांबू तोडण्यात आले। मात्र कबुतरांना दाणे घालण्याची ज्यांना हौस आहे त्यांनी लक्षात ठेवावं, हा कबुतरखाना बंदच राहील आणि तो उघडण्याचा प्रयत्न केला तर तो थेट कोर्टाशी पंगा असेल। जुई जाधव सह पारस दामा, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।